मंदिर न्यास परिषदचा आजचा साताऱ्यातला कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य असे दिशा देणारा कार्यक्रम होता। परिषद ही ज्या परिषदेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक मंदिराचे विश्वस्त आणि मोठी लोक इथे हजर झालेले होते। आमचे योगीजी आलेले आहेत, आमचे घनवट आणि आमचे सर्व सहकारी सगळ्यांचं मार्गदर्शन झालं आमच्या स्वातीताई खाडे यांच्या माध्यमातून आणि वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे की जी मंदिर जे आपले आहेत की ज्याच्यामुळे आपला हा देश देवधर्म चाललेला आहे त्याची कुठे विटंबना होता कामा नये, त्याचे कोणी अतिक्रमण करता कामा नये आणि त्यानं जे काही स्वायत्ता दिलेली आहे, काही मंदिरं जी अवकडमध्ये आहेत ड मध्ये आहेत ती ब मध्ये घ्यावीत किंवा जे ब मध्ये ते अ मध्ये कशी येतील ह्याचा शासनाने विचार करावा, ह्या सगळ्या त्यांच्या मागण्या त्यांच्या मागण्या रस्त्यात वैयक्तिक स्वतःसाठी तर काहीच नाही आहे, परंतु या हिंदुत्वासाठी जे काम करतायत त्या हिंदुत्वाच्यासाठीच त्यांची आजची मागणी होती आणि एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही ती मान्य केलेली आहे। आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या मंत्रिमंडळाकडे हे सर्व सांगणार आहोत की ज्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि सुरळीत सगळं चालावं ही आजची आमची त्यातली भावना होती। एक प्रश्न हर हर प्रश्न असा होता की जे आपण 100 मीटरच्या आतमध्ये ठेवलेलं आहे मच्छी वगैरे मध्यमांशी किंवा मटण, तर ते 500 मीटर त्यांची मागणी माझ्याकडे आलेली आहे की 100 मीटरच्या ऐवजी 500 मीटरवरती व्हावं, चांगली मागणी आहे। त्यावरती आम्ही सरकार विचार करावा लागेल, कारण हे पूर्वीचे परवानग्या दिलेल्या आहेत त्यावेळेच्या सरकारच्या काळामध्ये, तर आता नवीन याच्यामध्ये आणि आता जुनी जी काय आहेत ती कशी आणखीन दूर काय करता येतात का याचा थोडासा विचार ज्यावेळेला आमची परिषद आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमची ही सर्व मंडळी आमची एक मीटिंग व्हायची आहे त्यामध्ये आमचा हा विषय येईल आणि त्याच्यामध्ये आम्ही हा मार्ग काढण्याचा प्रयत्न करू।